कॉलनीतील दक्षिणमुखी श्री साईबाबा मंदिर परिसरातील विजया कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील भल्या मोठ्या जांभळाच्या झाडावरून जांभूळ तोडत असताना एक 14 ते 15 वर्षाचा मुलगा पडल्याने तो गंभीर जखमी झाला। मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला। सविस्तर असे की आज सकाळी 8:30 ते 9 वाजेच्या दरम्यान सातपूर कॉलनीतील दक्षिणमुखी साईबाबा मंदिर परिसरातील विजया कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या जवळ असलेल्या जांभळाच्या झाडावर एक 14 ते 15 वर्षाचा अल्पवयीन मुलगा जांभूळ तोडून पिशवीत भरत असतानाच तोल गेल्याने झाडावरून खाली पडला। दरम्यान त्याच्या ओरडण्याच्या आवाजामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली। तब्बल 50 ते 60 फुटावरून मुलगा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला होता। हाताची हाडे मोडून बाहेर येत असल्याचे दिसत होते। मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही होत होता। ॲम्ब्युलन्स मिळत नसल्याने स्थानिकांनी रिक्षातून त्या जखमी मुलाला प्रथम खासगी व त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्या मुलाच्या घराचा शोध घेतला। आई-वडिलांना कळवल्याचे सांगत या घटनेविषयी अधिक माहिती दिली। जांभळ तोडण्यास आजूबाजूचे लहान मुलं वगैरे येतात, दगड वगैरे मारतात। तसंच कोणी आता सकाळी प्रकार घडला की एक मुलगा चढला झाडावर, जांभळ तोडताना फांदी तुटल्यामुळे तो खाली पडला। खाली पडल्यामुळे त्याचे दोघी हात दोघी पाय तुटलेले, डोकं फुटलेले, खूप मेजर ॲक्सिडेंट झालेला आहे, खूप जोरात लागलेलं आहे त्याला। आत्ताच आम्ही त्याला सिव्हिलला ॲडमिट करून आलो आणि पोलिसांनी पण त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याच्यावर घरच्यांना पण कळवण्यात आलेलं आहे। खूप रिस्की आहे झाड, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन वगैरे काहीतरी करायला पाहिजे त्याच्यावर। थांबा घ्या डबल। सर्व रहिवाशांना एकच विनंती आहे, रोज लहान लहान मुलं जे घरचे काही लक्ष देत नाही, रोज लहान लहान मुलं इथे येऊन दगडफेक वगैरे मागे एका गाडीची खाच फुटली, त्यांना 7-8 हजार रुपये खर्च आला। कोणाच्या खिडक्या वगैरे तुटलेल्या आहे आणि दरवर्षी कोणी ना कोणी पडत असतं, पण पालक लोक लक्ष देत नाही। आता हा जवळजवळ 50-60 फुटावरून पडलेला आहे। त्याचे हाताचे तिन्ही हाडकं जे बाहेर आलेले आहे, दुसरा हातही पुढे तुटलेला आहे, एक पाय तुटलेला आहे। तर ती आई पण बिंदास म्हणते का माझा पोरगा जांभूळ तोडायला आला होता। तर पालकांनी पण एवढं दुर्लक्ष करून चालत नाही ना। आणि त्रास आमच्या बाकी सोसायटीला आहे। या सोसायटीच्या आज सर्वांची कंपनीमध्ये दांडी पडली, हे सिव्हिलला घेऊन गेले। सार्थकवाले अक्षरशः त्यांना घेत नव्हते, शेवटी सिव्हिलला न्यावं लागलं। सिव्हिलमधून हे मुलांची आज पूर्ण कंपनीची दांडी पडली। आम्ही समाजसेवक लोक त्यांना आम्ही कॉल केले की तुमचं काही मदत करा किंवा काय, तर कोणी डायरेक्ट म्हणतात की काही होणार नाही किंवा काही होणार नाही। आता आम्ही कोणाकडे घेऊन जायचं त्यांना? तुम्ही फक्त म्हणजे आता आम्ही फोन केला ॲम्ब्युलन्ससाठी तर म्हणता की ड्रायव्हर नाही, काही नाही। अशा सिच्युएशनला तुम्ही ड्रायव्हरसाठी बघतात, पण त्या पोराला जर काही कमी जास्त झालं असतं तर कोणी, आता आम्ही होतो म्हणून ठीक आहे, आम्ही कसं ना कसं आमच्या प्रयत्नाने घेऊन गेलो, तर दुसरं कोणी असतं तर काय केलं असतं त्या जागेत? तर एवढंच आहे की जे पॉलिटिशियन असो कोणी असो, एवढं जे पुढाकार घेतात त्यांनी पण ह्या गोष्टीवर थोडंसं तरी लक्ष दिलं पाहिजे। हा मुलगा सातपूर कॉलनीतील 8000 परिसरातील रहिवासी असल्याचे समजले। तो जांभूळ तोडण्यासाठी या ठिकाणी आला होता। त्या दरम्यान ही दुर्घटना घडली। मात्र या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ मोरे, साहिल मोरे, दीपक सिंह, तेजस आहेर, निलेश सोनवणे, ओम सोनवणे, तेजस पाटील, रोहित यादव आदींच्या मदतकार्याने त्या मुलाचा जीव वाचला। या नागरिकांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। मात्र या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने ॲम्ब्युलन्स न दिल्याने तसेच जिल्हा रुग्णालयातील पोलिसांच्या कारभारावरही रोष व्यक्त केला।